काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे असं वादग्रस्त वक्तव्य अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये केलंय। त्यामुळे अमरावतीमध्ये काँग्रेस नवनीत राणा विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावतीच्या राजपेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा विरोधात काँग्रेसनं तक्रार दाखल केलेली आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते किशोर बोरकर यांनी केलेली आहे आणि राणा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। हैदराबाद येथे प्रचाराकरता गेलेल्या नवनीत राणा यांनी अत्यंत वादग्रस्त आणि मतदात्यांचा अपमानास्पद होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं। ते वक्तव्य त्यांनी असं केलं की काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत। ही काही पद्धत झाली का? म्हणजे मतदाता आपल्या विवेकबुद्धीने या देशाच्या संविधानाचा सन्मान करून, निवडणुकीचाही सन्मान करून तो मतदान करायला जातो आणि कोणीतरी केवळ आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्याकडे लक्ष वेधावं, प्रेसमध्ये आपण सतत राहावं ही त्यांची जी पद्धत आहे ती पुन्हा त्यांनी ते तसं वक्तव्य केलं। हे अत्यंत निषेधार्ह आहे। तेलंगणा येथे त्याबाबत गुन्हासुद्धा दाखल झाला। आज आम्ही इथे माझ्यासोबत माझे सहकारी मुन्ना राठोड जे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आहेत आणि औद्योगिक सेलचे या अमरावती शहराचे अध्यक्ष समीर जवंजाळ, अमरावती तालुका युथ काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख आणि प्राचार्य अनिल देशमुख, राजाभाऊ चौधरी, इतर सर्व आम्ही सहकारी आज या राजापेठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिली। त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या नियमाखाली गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही सूचना या प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांना केलेली आहे।